मित्रांनो, स्वागत तुमचा दिवस तिसऱ्यामध्ये पार्ट 2 मध्ये। आता आपण पोहोचलोय जेवणाच्या इथे। व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा। आज आपण पोहोचू माऊलीच्या दारी। खूप मजा येणार आहे मित्रांनो। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हो, आपला दादा आहे पालखी सजवायला। तो काम घेतो फुलांची। तुम्हाला पालखी आवडली असेल सजवण्याची तर नक्की सांगा। कसं दिसेल ते नावा टाकलं बरं वहिनी। नावा टाकलं अंदाज भेटेल। आम जिप्सी नको नावा अंदाज भेटेल। मी येतो। जेवण सुरू झालेलं आहे। सर्वांनी जेवतात। आता मला आहे उपवास। बघूया काय 25 काढ। पालखीमध्ये खरोखर तुम्ही लोकांनी दरवर्षीप्रमाणे योगदान दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही। असं सहकार्य तुम्हाला आजच्या दिवशी करतो। मित्रांनो, शिस्तबद्ध पालखी आहे। सर्वांनी आपल्या, मी नेहमी सांगतो, आपली पालखी आपल्या आई माऊलीची पालखी आहे। सर्वांना एक विनंती करतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। शिस्तबद्ध पालखी बोलले, आपल्याला आजचा दिवस पण शिस्तबद्ध पद्धतीने वागायचं आहे। कुठल्या प्रकारचा गालबोट करायचा नाही। पालखीचं नाव खराब होईल असं काही चुकून जर कोणाचा काही झाला बोलता बोलता तर सर्वांनी समजून घ्यायचा। राग आला तरी पालखीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद आणायचा नाही। पर्सनली गावचा विषय, कुठल्या गावचा विषय असेल, आमच्या असेल, दुसऱ्या असेल, कुठल्याही गावचा, या पालखीमधले कुठल्याही प्रकारचा वाद आणायचा नाही। मित्रांनो, तुम्हाला मी बोलतो, मी तर कधी माहीत घेत नाही, जास्त बोलतो आणि एक सूचना करण्यासाठी कधीतरी, पण खरोखर सांगतो, आपण सुरुवात केली तेव्हा 70 ते 80 लोकांपासून सुरुवात केलेली पालखीची। आता झाली आहेत 500 550। मला तर वाटतं पुढच्या वर्षी आणखी 100 लोक वाढतील। की वाढण्याचं कारण म्हणजे काय, शिस्तबद्ध पालखी। मित्रांनो, आपण फक्त 4 दिवस सगळ्या गोष्टीला कंट्रोल करायचं आहे। आपण घरी रोज चांगला जेवतो, घरी रोज आपण जे खाया प्यासाठी 4 दिवस खातो। आता आई माऊलीच्या पालखीसाठी आपण फक्त या 4 दिवसात या सर्व गोष्टींचा त्याग करत असतो। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी पण शिस्तबद्ध पालखी असं नाव आलं पाहिजे। कोणाला वेळ जमत नसेल, आईचा प्रसाद म्हणून 4 दिवस खाऊन घ्यायचा आहे। कुठल्याही प्रकारे चायनीज वर जाताना कुणी आढळला तर त्याला बॅग, पुढच्या वर्षी आताच सांगून ठेवते, त्याची बॅग आणि त्याला तिथनच घरी पाठवू। या मंदिराचं नाव शिस्तबद्ध आहे, त्याच्यामुळे एवढी लोक वागतात। आपल्या पालखीमध्ये कुठल्याही प्रकारचा असा हे आपण भेदभाव करत नाही। मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित आम्हाला सपोर्ट केला नाही, करता म्हणून ही पालखी एवढी मोठी झाली। म्हणून ही भिवंडीची मानाची पालखी का बोलली जाते, तुमच्यामुळे। आम्ही तर काय, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही फक्त तुमची सेवा करतो। मेन तुम्हीच आहे, तुमच्यामुळे या पालखीचं नाव मोठा केलं। आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करायची आहे, दरवर्षी जसे 16 वर्ष झाली तुम्ही असं योगदान देता, असं योगदान या पालखीसाठी दरवर्षी द्या। याही वर्षी दिला, धन्यवाद। मंडळाकडून तुमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। सर्वांनी पुन्हा एकदा सांगतो, शिस्तबद्ध पालखीचं नाव भिवंडी तालुक्यामध्ये वाढत चालले, परत पुढच्या वर्षी असंच चालला पाहिजे। धन्यवाद। मित्रांनो, काही गैरसोय झाली असेल मंडळाच्या वतीने, कोणाला पाणी असता, त्या शेवटी माणूस आहे, माणसाकडनं चुकी होत असते। जेवण तुम्हाला काय हल्ली असेल, खार असेल, मी पहिले पण सांगितलं, देवीचा प्रसाद म्हणून खायचा। 4 दिवस आपण पालखीसाठी आपण का आपल्या घरी नाही का, मीठ टायमावर भेटला पाहिजे, पाणी टायमावर भेटलं पाहिजे, जेवण टायमावर भेटलं पाहिजे। शेवटी आचार्य लोक ती पण माणसं आहेत, ती का मशीन नाहीत। त्यांच्या हातून काय चुकी होत असेल
आम्ही पण माणसं आहोत, आमच्याकडनं पण काहीतरी चुकी होत असेल, सर्वांनी समजून घ्यायचं. तुम्हाला मी नेहमी पण सांगतो, गेले 16 वर्ष आणि 17 वर्ष सांगतो की पालखी आपली पालखी आहे, सर्वांची पालखी आहे. पालखीमध्ये कोणी अध्यक्ष नाही, कोण नाही. जो चालणारा सदस्य तो ज्या पालखीचा अध्यक्ष या हेतूने चालतो, म्हणून एवढी मोठी पालखी झाली. एक महिना खुल्लाच असतो. कुणी पण या सांगा दादा पालखीमध्ये आपण असा करायला पाहिजे, असं केल्याने अजून चांगला होईल, हे केल्याने असं चांगलं होईल. तुम्ही सांगा ती सूचना आम्ही घ्यायला तयार आहोत. कोणाला काही बोलायचं असेल बिंदास बोलू शकता. 2 शब्द कोणाला काही बोलायचं असेल त्यांनी माहीत घेऊन बोलू शकता. आम्ही काय चुकलं असेल तर आम्हाला पण सांगा, आम्हाला बी समजेल बाबा आमच्याकडनं काय चुका होतात. पुढच्या वर्षी असं काही चुका होणार तर कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. त्याच्यामुळे सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच. मला असं वाटलं की मी ह्या वर्षी बघेन कशी पालखी, कशी लोक आहेत, पण खरंच खूप आवडलं. माणसं पण चांगले आहेत, पोरं पण चांगले आहेत, कोणी कधी काय फालतूगिरी केली नाही, काय नाही. खरंच खूप चांगलं वाटलं. थँक्यू. 16 वर्षी आम्ही मेहनत करतो, त्या मेहनतीचा फळ आज आम्हाला भेटलेला आहे. धन्यवाद ताई, तुमच्या भावना आमच्याबरोबर पोहोचवल्या. धन्यवाद. मित्रांनो
माझ्या घरातून डायरेक्ट आपण या शेतातून जातो. हे बघा आईचं मंदिर इकडे. थोड्याच वेळात मित्रांनो आपण आईच्या दारी असू. खूप मजा येते मित्रांनो. हा 4 दिवस प्रवास, सुखाचा प्रवास. नको लावू इथं.
चल अरे बघता चल पाया पडून तू बोला चल खाली बघून चालायला खडे वगैरे अंबर सा लगता है सवेर मित्रांनो मोठ्या बायांचा मान पुरवायला आलाय सर्वजण सुखरूपणे पोहोचलोय माऊलीच्या दारी तुझा आशीर्वाद आहे म्हणून सुखरूपणे पोहोचलो काय थोडाफार दुखतो काय नाही मी ठरवलेला की दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या ठिकाणीपर्यंत चालेन आणि मग नंतर गाडीमध्ये बसेल तर मी तिला एक शब्दात फक्त बोललो फक्त पालखीमध्ये तुम्हाला पूर्णपणे चालव मी तुझ्या पायरीशी मी डोक्यावर येऊन चालत तर ते तिने पूर्ण केला मी तिचे दर्शनाला मी डोक्यावर आलो चालत चला आता आपण खालती जाऊ पूर्ण ब्लॉग बघत राहा मित्रांनो आता उद्या दिवस पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेल आले मित्रांनो ही बघा इकडे पालखी ठेवली आणि मी जेवतोय मस्तपैकी या आता जेवायला उद्या नॉनव्हेज आहे तर मित्रांनो पालखीच्या हॉलमधून जेवण वगैरे करून एक मित्राच्या इथं आलो आहे त्यावेळी फार्म हाऊस म्हणजे बंगला घेतलं आहे तिकडे आलो आहे आता चला आपण बाहेर जाऊ ते मजा किती करतात बघा मी आतमध्ये आलो आहे आवाज जास्त आहे म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी आतमध्ये आलो चला आता आतमध्ये ते बँड वगैरे आणले हा कोणी बांधल्या हा यो मित्र आहे संकेत आम्ही आलो आलो हे बँड वगैरे लावले कडक एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या 4थ्या दिवशी मित्रांनो रात्री खूप टाईम झाला रूमवर आलो आता आपण मंदिरात खालच्या इथं जाऊ पाया वगैरे पडू डबल येऊ आपण आपल्या
आपल्या हॉलवरती. चला आता खालच्या मंदिराचे पाया पडू, नाश्ता. संडेची गर्दी बघा मित्रांनो, हे गाड्या बघा, गाड्या किती ना. इकडं मंदिर हे बघा, इकडं बघा, इकडे गेला आहे बाई. चाय पिऊन झालं आम्ही जाऊ डायरेक्ट आमच्या हॉलवरती. मित्रांनो हा आईचा मान असतो, आपल्या पालखीचा मान पुरवला जातो. आणि हा प्रसाद आहे, नॉनव्हेजचा प्रसाद.
मित्रांनो जवला आहे, बकऱ्याचं मटण आहे. हां दादाची मेहनत आहे खूप. चला आता या जेवायला. हार घ्या, ओटी घ्या, नारळ घ्या, वरती 70 खाली 50. असं करून मंगळ बांधलं इथं. मला कुठल्या उचलले काय माहिती, सगळ्यासारखं आहे बा. हे 2 मेन त्यांचं पार्टनर. मित्रांनो आता निघतोय आम्ही. शेवटचा दिवस आहे आणि सर्वांची घरी जाण्याची घाई झालेली आहे. प्रत्येकाची गाडी आता म्हणजे कोण पर्सनल गाडी घेऊन आले, कोण बाईकवरती आले, कोण आणि आपल्या मित्रमंडळाची पण गाड्या आहेत, टेम्पो वगैरे. बघू आता चला. निघालोय आता मित्रांनो आम्ही. आई माऊलीचा मित्रांनो फायनली पोहोचले हवेदिवा गावामध्ये पालखी. आता चला व्हिडिओ इथेच एंड करतोय मित्रांनो. खूप मजा आली या पालखीमध्ये, दरवर्षीप्रमाणे खूप मजा आली. सुखरूपपणे पालखी पोहोचलेली आहे. आता आम्ही जातोय घरी. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला जॉईन व्हा. चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.